जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मला बऱ्याच अशा कमेंट्स येतात की आमचं वॉच टाइम कमी होत आहे किंवा जे आमचं वॉच टाइम आहे ते कमी दाखवत आहे, काल जास्त दाखवत होतं आज कमी दाखवत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्याच टॉपिक वरती बनवलेला, वॉच टाइम कमी कशामुळे होतं आणि तुम्ही वॉच टाइम कशा प्रकारे चेक केलं पाहिजे। सो आजचा व्हिडिओ मित्रांनो इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला पटापट तुम्ही लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून YouTubeच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांची शंका असते की आमचं वॉच टाइम कमी होते। आता वॉच टाइम कमी कशामुळे होतं हे आधी आपण जाणून घेऊया। मित्रांनो, जे तुम्ही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या अपलोडेड व्हिडिओमध्ये जे पण पब्लिक व्हिडिओ असतात त्या पब्लिक व्हिडिओचं वॉच टाइम काउंट केलं जातं। आता तुम्ही जे पण काही व्हिडिओ अपलोड केले असतील त्या व्हिडिओमधील तुम्ही कालांतराने जर काही व्हिडिओ अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट केले असतील तर त्या व्हिडिओचं वॉच टाइम काउंट केलं जात नाही। जे पण त्याचं वॉच टाइम आलेलं आहे ते त्यातून मायनस केलं जातं, ठीक आहे। आणि त्यानंतर आणखीन एक जे आहे ते पॉसिबिलिटी होऊ शकते, जर तुम्ही चॅनलवरून व्हिडिओ परमनंटली डिलीटच केला असेल तरी त्या डिलीट केलेल्या व्हिडिओचं वॉच टाइम देखील मायनस होत असतं। सो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला डिलीट केलं नसेल, प्रायव्हेट केलं नसेल, अनलिस्टेड केलं नसेल आणि तरी देखील तुमचं वॉच टाइम कमी होत असेल तर मित्रांनो ते वॉच टाइम कमी होत नसतं तर तुम्ही बघायला चुकत असता। तर आता आपण बघूया वॉच टाइम जे आहे ते आपण कशा प्रकारे चेक केलं पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, YT स्टुडिओ हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करायचं। हे YT स्टुडिओ ऍप्लिकेशन मित्रांनो युट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण YT स्टुडिओ ऍप्लिकेशन मधूनच तुम्ही पूर्णपणे चॅनलला तुमच्या मॅनेज करू शकता। लाईक व्हिडिओला टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन देऊ शकता, थंबनेल यूज लावू शकता, चॅनल मॉनिटाइज असेल तर मॉनिटायझेशन सेटिंग ऑन करू शकता, तुमच्या व्हिडिओला आलेल्या कमेंट्स जे आहेत त्या कमेंट्सला रिप्लाय देखील तिथून देऊ शकता, कमेंटला लाईक करू शकता, हार्ट देऊ शकता। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही YT स्टुडिओमध्ये चेक करू शकता। चॅनल मॉनिटाइज असेल तर तुमचं अर्निंग किती कुठल्या व्हिडिओमधून आलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही YT स्टुडिओ ऍप्लिकेशनमधून मॅनेज करू शकता। सो प्ले स्टोरवरती जाऊन तुम्ही YT स्टुडिओ ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। आणि आता आपण बघूया, तुम्हाला साईडला माझ्या मोबाईलची इथं स्क्रीन दिसत असेल, यावरती मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवतो कशा प्रकारे आपल्याला वॉच टाइम कंप्लीट म्हणजे किती आहे आता रिअली आपलं वॉच टाइम ते चेक कसं करता येतं, ठीक आहे। या ठिकाणी बघू शकता मी माझ्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे, साईडला माझा मोबाईल तुम्हाला दिसत असेल। जस्ट तुम्ही काय करायचंय, बरेच लोक काय करतात, इथे चॅनल अॅनालिटिक्स आहे, इथे व्ह्यूज दिसतात, इथे वॉच टाइम दिसतात। जर चॅनल मॉनिटाइज नसेल तर फक्त या दोनच गोष्टी दिसतात। चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर यात सबस्क्रायबरचा एक ऑप्शन येतो आणि त्यानंतर तुम्हाला अर्निंगचा एक ऑप्शन येतो, 4 ऑप्शन येतात। जस्ट हा चॅनल माझा म्हणजे मॉनिटाइजच नाही, त्यामुळे दोनच ऑप्शन येतात, ओके। आता या ठिकाणी बघू शकता माझं वॉच टाइम दाखवत आहे 4.7 हावर्स, ठीक आहे। वरती वॉच टाइम हावर्स लिहिलेलं आहे, म्हणजे तासामधलं वॉच टाइम आहे। 4 तास आणि 4.7 तास हे आपलं वॉच टाइम आहे। आता मित्रांनो, बरेच लोक म्हणतात की इथं माझं काल 5 दिसत होतं, आता माझं 5.5 किंवा 6 दिसायला पाहिजे होतं, 7.5च का दिसते, ठीक आहे, किंवा 4.5च का दिसते, कमी कशामुळे झालेलं आहे। मित्रांनो, इथं जर वरती तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर लास्ट 28 दिवस दिलेलं आहे, म्हणजे हे जे वॉच टाइम तुम्हाला दिसतं हे लास्ट 28 दिवसांचं आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला वॉच टाइम जर रिअली चेक करायचं असेल तुमचं किती आहे लास्ट 365 दिवसामध्ये, तर वॉच टाइमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं इथं वॉच टाइम दिसेल, यावरती तुम्ही परत एकदा क्लिक करायचं आहे। 7 दिवसाचं बघू शकता तुम्ही, त्यानंतर 28 दिवसांचं बघू शकता, मागल्या 90 दिवसांचं वॉच टाइम बघू शकता आणि मॉनिटायझेशन जे आपण चॅनल करतो ते मॉनिटायझेशनसाठी लागणारं लास्ट 365 दिवसांचं पण इथून बघू शकता। तर इथं माझं लास्ट 365 दिवसावरती क्लिक केल्यानंतर 412 तास दिसत आहे। तर मित्रांनो, हे झालं माझं रिअल वॉच टाइम लास्ट 365 दिवसांचं। हा एक मार्ग आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं अर्न सेक्शन कोपऱ्यात एक दिसेल, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, बिकम अ यूट्यूब पार्टनर, म्हणजे यूट्यूब पार्टनरमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल हे सर्व दिलेलं आहे। इथे एलिजिबिलिटी म्हणजे सबस्क्रायबर किती लागतात आणि खाली वॉच टाइम पण किती लागतात दिलेलं आहे। आता वॉच टाइम तुम्हाला नवीन क्रायटेरिया आलेलं, त्यामध्ये 500 सबस्क्रायबर 3000 तास वॉच टाइमवरती पण चॅनल मॉनिटाइज करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे व्हिडिओवरती ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाहीत। तर बाकीचे ज्या गुगलकडून दिलेल्या सर्व्हिसेस आहेत लाईक सुपर चॅट हे सर्व तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, त्याचं अर्निंग होईल। पण मित्रांनो, इथं 4000 तासानंतरच तुम्हाला जे आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट दिसणार आहेत। आता इथं बघू शकता वॉच टाइम माझं इथं देखील 412 तास दिसत आहे, म्हणजे हे जे अर्न सेक्शनमध्ये तुम्हाला दिसतं हे मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरणारं वॉच टाइम आहे। काही ठिकाणी तुम्हाला आतमध्ये वॉच टाइम जास्त दिसत असेल तर शॉर्ट व्हिडिओचं वॉच टाइम पण आतमध्ये दिसतं, पण अर्न सेक्शनमध्ये फक्त लॉंग व्हिडिओचं वॉच टाइम या ठिकाणी काउंट केलं जातं, ठीक आहे। पब्लिक वॉच हावर्स म्हणजे अनलिस्टेड प्रायव्हेट व्हिडिओचं वॉच टाइम काउंट केलं जात नाही, जस्ट पब्लिक व्हिडिओचं वॉच टाइम इथं काउंट केलं जातं। सो इथं तुमचं
जितकं वॉच टाईम असेल तेच तुमचं ग्राह्य धरलं जातं मॉनिटायझेशनसाठी। त्याचबरोबर मित्रांनो इथे व्ह्यूज पण बऱ्याच लोकांना शंका असते, तर व्ह्यूजचं देखील सेम तसंच आहे। व्ह्यूजवरती क्लिक करून तुम्ही इथं लाईफ टाईमचे व्ह्यूज पण चेक करू शकता, तुमचा चॅनल काढल्यापासून व्ह्यूज किती झालेले आहेत। सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं वॉच टाईम आणि व्ह्यूज जे आहेत ते चेक करायचे आहेत। तर मित्रांनो बऱ्याच लोकांचे मला कमेंट्स येत होते या टॉपिकवरती, त्यामुळे मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला। व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आणखीन काही तुमच्या शंका असतील त्या देखील मला कमेंटमध्ये विचारू शकता। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।